श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर सर्वांना शुभ गुरुवार. तर आज होता पहिला गुरुवार. तर आज मी पूजा मांडणी कशी केलेली आहे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर आजचा दिवस हा स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण ह्या पूजेमुळे घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य येते. आणि ही पूजा मांडणी केल्याने घरामध्ये अगदी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाते. कारण घरामध्ये इतकं प्रसन्न वाटतं मार्गशीर्ष गुरुवार आले की. कारण हा मार्गशीर्ष महिना जो आहे तो खूप पवित्र महिना मानला जातो. आणि दुसऱ्या दिवशीच म्हणजे शुक्रवारी सुद्धा दत्त जयंतीनिमित्त पारायण सुरू होणार आहे. त्यामुळे तो एक आनंदाचा दिवस वेगळा आणि आजचा दिवस वेगळा. तर मी सकाळी लवकर उंबरठ्याचं पूजन करून घेतलं, हळदीचं लेपन करून घेतलं, त्यानंतर छोटीशी रांगोळी काढून घेतली. तर मार्गशीर्ष गुरुवार म्हटलं की आपल्यामध्ये एक वेगळीच प्रकारची एनर्जी येते. आणि हिवाळा म्हटलं की सकाळी सकाळीचं वातावरण जे आहे ते खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं. तर हे फुललेली जे फुलं आहे ते बघून तर अगदीच मन प्रसन्न होतं. तर सकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही किती सुंदर होतं. तर ह्या वर्षी 4 गुरुवार आलेले आहे. तर हा पहिला गुरुवार होता आज. तर पहिल्या गुरुवारी तुमच्याकडे कशी पद्धत आहे? आम्ही सकाळी लवकर पूजा मांडतो, काही ठिकाणी जे आहे तर संध्याकाळी पूजा मांडतात. तर मी पूजा मांडणी कशी केलेली आहे तर तुम्ही बघू शकता. खाली जागा स्वच्छ करून घेतलेली आहे पाणी शिंपडून. त्यानंतर मी रांगोळी काढून घेतली. रांगोळीवरती स्वस्तिक काढलेला आहे आणि हळदी कुंकू अर्पण करून घेतलेला आहे. मी आधी पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की महालक्ष्मी व्रत कसे करावे आणि पूजा मांडणी कशी करावी. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि हा जो आहे हा तुम्ही प्रत्यक्ष केलेला आहे, कारण आज गुरुवार असल्यामुळे मी जे घरात जी पूजा केलेली आहे ती तुमच्यासोबतच शेअर करणार आहे. आधीचा मी व्हिडिओसाठी केलेला होता, तो पण तुम्ही बघू शकता आणि हा पण बघू शकता. त्यानंतर चौरंग ठेवलेला आहे, चौरंग पुसून घेतलेला आहे व्यवस्थित आणि त्यावरती वस्त्र अंथरून घेतलेलं आहे. तर माझं जे वस्त्र होतं ते खूप छोटं झालं होतं, कारण चौरंग खूप मोठा आहे. मग त्यामुळे मी 2 वस्त्र ठेवले, त्याच्या खाली एक वेगळं ठेवलं आणि वरती एक ठेवलं. त्यानंतर मी समई प्रज्वलित करून घेतल्या. त्यांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करून फूल अर्पण करून घेतलं. कारण आपण सुरुवात कोणतीही पूजेची सुरुवात जी आहे ती दीप प्रज्वलित करून करतो, अग्नीच्या साक्षीने करतो. तर त्यामुळे समई प्रज्वलित करून घेतल्या सर्वप्रथम. आणि त्यानंतर मी महालक्ष्मीचा फोटो जो आहे तो स्वच्छ पुसून त्याला हार अर्पण करून घेतलेला आहे. आणि साक्षात विष्णू आणि लक्ष्मी यांचासुद्धा आपल्याकडे फोटो असणं गरजेचं आहे, कारण त्यांना समर्पित ही पूजा आहे. आणि भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे असेल तर आवर्जून ठेवा. आणि त्यालासुद्धा मी माळ घालून घेतलेली आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहे, त्यावरती हळदी कुंकू टाकलेलं आहे आणि कलश पाण्याने भरून घेतलेला आहे. आणि त्याला 5 बोटे जे आहे ते हळदी कुंकवाचे लावून घेतलेले. त्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता टाकून फूल टाकलं, 1 रुपयाचं नाणं टाकलं आणि सुपारी टाकली. तर कलशाला तुम्ही वस्त्र पण घालू शकता. तुमच्याकडे वस्त्र नसेल तर तुम्ही फक्त नारळ जरी ठेवलं, विड्याची पानं जरी ठेवले तरी चालतील. तर मी हे जे कलश वस्त्र आहे ते मी घरी शिवलेलं आहे आणि व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे की कसं शिवायचं ते. आणि त्यानंतर जे आहे ते विड्याची 5 पाने ठेवून नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर नारळाला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि काही काही जणींकडे जे पद्धत आहे की 5 प्रकारची फळांची फुलांची पाने ठेवतात. तर मला वेळच मिळाला नाही आणायला, नाही तर मी पण ठेवत असते. तर त्यानंतर मुखवटा बघा तुम्ही, तुळजाभवानीचा जो आहे तो सुद्धा लावलेला आहे, एकदम सुंदर दिसत आहे. तुम्ही सुद्धा असा मुखवटा आणू शकता आणि अशी वस्त्र शिवू शकता, कारण पूजा जी आहे तर ती खूप सुंदर वाटते. आपल्याला पूजा मांडायला अगदी मन प्रसन्न होऊन जातं. तर जी वेणी आहे ती सुद्धा मी घरीच तयार केलेली आहे, जशी जमेल तशी. आणि त्यानंतर जे आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला. आणि अभिषेक करताना जे आहे तर ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही 21 वेळेला म्हणू शकता किंवा 108 वेळेला सुद्धा म्हटलं तरी चालेल. तर त्यानंतर 2 विड्याची पानं घेतली, त्यावरती अक्षता ठेवल्या आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली. तुमच्याकडे मूर्ती जर नसेल तर तुम्ही सुपारी पण ठेवू शकता. आणि त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करून, अक्षता अर्पण करून, फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे. आणि त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. त्यानंतर महालक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला. तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी पण घेऊ शकता. आणि अभिषेक करताना जे आहे तर ते श्री सुक्तम म्हटलेलं आहे मी. आणि त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी देवी नमः या मंत्राचा जप केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा करू शकता. आणि श्री सुक्तम जे आहे तर एकच वेळेला म्हटलेलं आहे.
तर श्रीसूक्तम जे आहे तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि गणपती अथर्वशीर्षसुद्धा आहे. तुम्ही गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्षसुद्धा म्हणू शकता. आणि त्यानंतर मी महालक्ष्मीचा अभिषेक करून घेतलेला आहे. आणि गुरुवारी जे आहे तर बऱ्याच स्त्रिया उपवास करतात, कारण ज्यांना शक्य होत असेल त्यांनी करावा, ज्यांना शक्य जर नसेल होत तर त्यांनी नाही केला तरी चालतो. असं काही नाही की उपवास केलाच पाहिजे. तुम्हाला जर पूजा मांडण्याची इच्छा असेल तर तुम्ही फक्त पूजा मांडणी करू शकता, म्हटलं तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल. त्यानंतर जोडपानावरती जे आहे तर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती महालक्ष्मीची मूर्ती ठेवून घ्यायची आहे. आणि मूर्तीला जे आहे तर हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहे आणि फूल अर्पण करून आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे. तर हा मार्गशीर्ष महिना जो आहे तो धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्या महिन्यामध्ये जे आहे तर महालक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते. तर त्यामुळे आपल्याला देवी महालक्ष्मीची आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्याला आशीर्वाद मिळतो. आणि जर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही आवर्जून अभिषेक करा. श्रीयंत्रावरती अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाण्याने पंचामृताने अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे अभिषेक करताना. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा जो मंत्र आहे तो म्हणत राहायचा आहे सतत आपल्याला अभिषेक करताना. आणि तुम्ही जर उपवास केलेला असेल तर तो फक्त फलांवर करायचा असतो, किंवा कोणी साबुदाण्याची खिचडी पण खातात. आणि उपवास जो आहे तो संध्याकाळी आपल्याला सोडायचा असतो. महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून आपण खीरपुरीचा नैवेद्य दाखवू शकतो, किंवा काहीही तुम्ही जे बनवलं असेल ते नैवेद्य दाखवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे संध्याकाळी. त्यानंतर विड्याच्या जोडपानावरती जे आहे तर श्रीयंत्र ठेवलेलं आहे आणि त्यावरती कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आपल्याला. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्रात जप करत आपल्याला कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे, हळदी कुंकू. आणि त्यावरती कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आवर्जून त्याची सुद्धा पूजा करायची आहे. आणि फूल अर्पण करून धूपदीप अर्पण करून घेतलेलं आहे. आणि उत्तर पूजा जी आहे तर ती शुक्रवारी तुम्हाला सकाळी करायची आहे उत्तर पूजा. आणि जे पानं फुलं असतील तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहे. आणि पाणी जे आहे ते तुम्हाला तुळस सोडून इतर झाडांना टाकायचं आहे. आणि आपल्याला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा मग तुम्ही खडी साखरेचा दुधाचा पण नैवेद्य दाखवू शकता. आणि जवळजवळ पानावरती जे आहे तर तुम्हाला खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी हे तुम्हाला ठेवायचं आहे. आणि नैवेद्य दाखवून फळांचा नैवेद्य, किंवा मग तुम्ही ड्रायफ्रूट्सचा पण दाखवू शकता. आणि नंतर आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. एक ब्लाऊज पीस घेतला आहे मी, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं तांदूळ, ओटीचं सामान ठेवायचं आहे, टिकली, बांगडी वगैरे. आणि महालक्ष्मीची जी पोथी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे, तिचीसुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर मी महालक्ष्मीची कहाणी वाचून घेतली. तुम्ही बघू शकता ह्या पुस्तकामध्ये कहाणी दिलेली आहे. त्यानंतर आरती वगैरे करून घेतली. तर अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला कहाणी वाचून घ्यायची आहे. त्यानंतर आरती दिलेली आहे कहाणीच्या पुस्तकामध्ये, महालक्ष्मीची ती आरतीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. गणपती बाप्पांची आणि महालक्ष्मीची आरती तुम्हाला घ्यायची आहे. तर माझी पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.